हॅलो स्टुडंट्स, युनिक अकॅडमी ठाण्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येणाऱ्या आपल्या 2024 मधल्या एमपीएससीच्या ज्या काही परीक्षा आहेत, जसं राज्यसेवा आहे, कंबाईन एक्झाम आहे, या सगळ्या परीक्षांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, तो म्हणजे करंट अफेअर्सचा टॉपिक. आणि त्या करंट अफेअर्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अवॉर्ड्स हे आपल्याला हमखास परीक्षेत विचारले जातात. आता आपण जो आजच्या टॉपिक मध्ये अभ्यास करणार आहोत अवॉर्ड्सचा, तो अतिशय महत्वाचा टॉपिक आहे बघा, भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि यंदा तब्बल 5 व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे. भारतरत्न असेल, पद्मश्री असेल, पद्मभूषण, पद्मविभूषण, तर हे सगळे पुरस्कार जे आहेत हे भारत सरकारच्या वतीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींना दिले जातात. तर त्या व्यक्तींबद्दल आपल्याला आयोग हमखास प्रश्न विचारतो, त्यांच्या योगदानाबद्दल प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण तेच करणार आहोत. बघा, ओरिजिनली भारतरत्न सुरुवातीला 2 व्यक्तींना घोषित झाला, नंतर 3 व्यक्तींना, म्हणजे टोटल यंदा 5 व्यक्तींना भारतरत्न घोषित झालाय. तर ते 5 व्यक्ती कोण आहेत, त्यांचं योगदान काय आहे भारताबद्दल, ते सगळं आपल्याला डिस्कस करायचं. सुरू करूयात आपल्याच्या टॉपिकला. तर बघा, भारतरत्न सुरुवातीला कोणाकोणाला मिळालंय ते एकदा बघूयात. एक तर पी.व्ही. नरसिंह राव, हे भारताचे माजी पंतप्रधान होते. एम.एस. स्वामीनाथन, प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ होते. त्याचबरोबर चौधरी चरण सिंग, हे सुद्धा भारताचे माजी पंतप्रधान होते. यांच्या व्यतिरिक्त लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर, अशा एकंदर 5 व्यक्तींना हा भारतरत्न मिळालेला आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा कर्पुरी ठाकूर. कर्पुरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांना जननायक, आता बऱ्याच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांना वेगवेगळ्या पदव्या आहेत, जसं दीनबंधू आहे, देशबंधू आहे, या वेगवेगळ्या पदव्या दिलेल्या आहेत. देशबंधू चित्तरंजन दास, दीनबंधू सी.एफ. अँड्र्यूज. तर तशी कर्पुरी ठाकूर यांना जननायक अशी पदवी दिलेली होती. ते बिहारचे मुख्यमंत्री होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मागासवर्गीय समाज याला जो आरक्षण आहे, तो आरक्षणाचा कोटा 12 वरून 20% केलेला होता. आणि हा निर्णय त्यांचा खूप गाजला होता, कर्पुरी फॉर्म्युला म्हणून गाजलेला होता 1977 साली. त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं जे नाव आहे, लालकृष्ण अडवाणी. हे नाव आपण भरपूर वेळेला वाचलं असेल, ऐकलं असेल. तर ते भारताचे माजी गृहमंत्री आणि माजी उपपंतप्रधान होते. तर त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार घोषित झालेला आहे. त्यांचा जन्म 1927 साली झाला होता, पण तो कुठे झाला होता हे इंटरेस्टिंग आहे. कराचीमध्ये झाला होता, आजच्या पाकिस्तान मधल्या कराचीमध्ये झाला होता. सेंट पॅट्रिक महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं होतं आणि पुढे 1941 मध्ये ते RSSशी जोडले गेले होते. आणि मग पुढे त्यांनी वेगवेगळी पदं भूषवलेत, जसं 86 ते 91 आणि 93 ते 98 काळात ते बीजेपीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 91 ते 93 काळात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते. त्याच्यानंतर ही त्यांची एकंदरीत हे आहे, टाइमलाईन आहे त्यांच्या कारकिर्दीची. 1988 साली ते गृहमंत्री होते, 86 ला बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. त्यांना याआधी पद्मविभूषण दिलेलं आहे 2015 ला, आणि आता सर्वोच्च पुरस्कार दिला तो म्हणजे भारतरत्न. तर हे एक महत्वाचं नाव आहे. पुढचं एक अतिशय महत्वाचं नाव आहे, जसं मी म्हटलं 3 व्यक्तींना दिला, नंतर त्याच्यामधलं पहिलं महत्वाचं नाव पी.व्ही. नरसिंह राव. हे भारताचे माजी पंतप्रधान होते. 1991 ते 96 या काळामध्ये हे पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळामध्ये LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, हे जे आर्थिक सुधारणा आहेत, देशाची अर्थव्यवस्था जी आहे, जी ओपन करण्याचं काम नरसिंहराव यांनी केलं. आणि आता जी काही प्रोग्रेस आहे, जी काही आर्थिक सुधारणा किंवा आर्थिक प्रगती होते, त्याचा पाया नरसिंहराव यांनी घातला असं मानलं जातं. त्यांच्याच कार्यकाळामध्ये देशावर आर्थिक संकट होतं आणि त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपली अर्थव्यवस्था खुली करण्याचा निर्णय, ओपन करण्याचा निर्णय त्यांनी LPG रिफॉर्मच्या माध्यमातून घेतलेला होता. तर पी.व्ही. नरसिंहराव यांचा जन्म आंध्रमध्ये झाला होता, करीमनगर जिल्ह्यामध्ये. त्यांचं महाराष्ट्राशी कसा संबंध आहे, तर त्यांचं मुंबई आणि नागपूर या 2 विद्यापीठांमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की त्यांना वेगवेगळ्या भारतीय भाषा अवगत होत्या, त्यामधली एक होती मराठी. ते 71 ते 73 काळामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि 91 साली भारताचे पंतप्रधान होते. तर ही पी.व्ही. नरसिंहराव यांच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. याच्या आधी ते आंध्रचे मुख्यमंत्री होते आणि नंतर ते पंतप्रधान झाले. आता
अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची झाली चौधरी चरण सिंग यांच्या बाबतीत. यांना सुद्धा भारतरत्न दिलेला आहे. ते भारताचे 5वे पंतप्रधान होते आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे 23 डिसेंबर हा भारतात किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले होते. पण चौधरी चरण सिंग यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांची वैयक्तिक इन्फॉर्मेशन आहे. जन्म मेरठमध्ये झाला होता. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयामध्ये पदवी घेतली. पुढे मग आग्र्यातून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. हे सगळं त्यांचं आहेच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा एक पक्ष आहे बीकेडी, भारतीय क्रांती दल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 1979 ला ते पंतप्रधान झाले. पण पंतप्रधान झाल्यानंतर केवळ 23 दिवसातच त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. अविश्वास प्रस्ताव संमत होण्याच्या आधी त्यांनी राजीनामा देऊन टाकला. म्हणजे अवघ्या 23 दिवसासाठी ते पंतप्रधान राहिलेले होते चौधरी चरण सिंग. आणि पुढचं एक अतिशय महत्वाचं जे नाव आहे MS स्वामीनाथन. खूप इम्पॉर्टंट असं हे नाव आहे. भारतातल्या हरित क्रांतीचे जनक, ग्रीन रिव्होल्युशन जी झालेली होती त्याचे जनक मानले जातात MS स्वामीनाथन. त्यांचा जन्म तमिळनाडूमध्ये झालेला होता. आणि जे नॉर्मन बोरलॉग आहेत अमेरिकन संशोधक, त्यांच्या मदतीने त्यांनी HIV सीड्स तयार केलेल्या होत्या. त्याचा परिणाम आपल्याला भारतातल्या हरित क्रांतीमध्ये झालेला दिसतो. तर हे जे MS स्वामीनाथन आहेत यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च मध्ये त्यांनी काम केलंय. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट जे की मनिलाला आहे फिलिपाईन्स मध्ये, तिकडे त्यांनी आपले योगदान दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन कमिशन शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने नेमलेला होता. तर अशा MS स्वामीनाथन यांना 2024 मध्ये भारतरत्न घोषित झालाय. पण त्याच्या आधी त्यांनी वेगवेगळे पुरस्कार मिळवलेत बघा. रॅमन मॅगसेसे पुरस्कार जो अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे, आशियाचा नोबेल मानला जातो, तो त्यांना मिळाला. वर्ल्ड फूड प्राइज मिळाला. त्याचबरोबर जागतिक अन्न पुरस्कार हा जो आहे 1987 ला मिळालेला वर्ल्ड फूड प्राइज हा पहिला सर्वोच्च भारतीय व्यक्तीला मिळालेला पुरस्कार होता. आता बघा, आता याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजे भारतरत्न आपण म्हणतो हायेस्ट अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर येतात पद्मविभूषण, दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पद्मविभूषण. मग येतो पद्मभूषण आणि मग येतं पद्मश्री. तर यंदा सुद्धा हे जे पद्मा अवॉर्ड घोषित झालेले आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, त्यांच्याबद्दल आपण आता माहिती घेऊया. आता दुसऱ्या क्रमांकाचा जो भारतातला पुरस्कार मानला जातो तो आहे पद्मविभूषण. तर हा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे हा यंदा वेगवेगळ्या लोकांना घोषित झाला. त्याच्यामधलं पहिलं महत्वाचं नाव आहे वैजयंतीमाला बाला. या आहेत तमिळनाडूमधल्या. तर या पद्म पुरस्कारांमध्ये आपल्याला आयोग दरवर्षी प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात. जसं की पद्मविभूषण पुरस्कार 2023 आणि त्याच्यामध्ये वैजयंतीमाला बाला यांचं एकतर राज्य किंवा क्षेत्र, तर त्या कुठल्या क्षेत्रातल्या आहेत? कला क्षेत्रातल्या. कुठल्या राज्यातल्या आहेत? तमिळनाडूमधल्या. दुसरं एक महत्वाचं जे नाव आहे ते आहे चिरंजीवी यांचं. तर हे फिल्म स्टार आहेत, आपल्याला माहितीच आहे. तेलुगू, तमिळ अशा साऊथ मधल्या अनेक चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर कला क्षेत्रामधले आहेत के चिरंजीवी, त्यांना एक हा पुरस्कार मिळालेला आहे. पद्मविभूषण दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं जे नाव आहे ते आहे व्यंकय्या नायडू. हे आपले भारताचे माजी उपराष्ट्रपती होते, राज्यसभेचे सदस्य होते. तर यांना पद्मविभूषण 2023 चा प्राप्त झालेला आहे. मग व्यंकय्या नायडू सार्वजनिक धोरण, पब्लिक पॉलिसी या अंतर्गत सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी काम केलंय म्हणून त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचं जे नाव येईल ते म्हणजे बिंदेश्वर पाठक. यांना मरणोत्तर हा पद्मविभूषण मिळालेला आहे. सुलभ शौचालय याचे जनक मानले जातात बिंदेश्वर पाठक. या सुलभ शौचालयाच्या माध्यमातून देशभरामधल्या लोकांच्या स्थितीमध्ये सुधारणा आणण्याचं काम बिंदेश्वर पाठकांनी केलं आणि त्यांच्या या कामगिरीची दखल म्हणून भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण यंदा सरकारने त्यांना दिला. तर त्यांचं राज्य आहे बिहार. मी जसं तुम्हाला म्हटलं त्यांचं क्षेत्र, त्यांचं राज्य तुम्हाला महत्वाचं आहे कारण हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मविभूषण.
चला आता बघा, नेक्स्ट जे आहे ते पद्मा सुब्रमण्यम, तमिळनाडू, कला क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, आणि आता तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मभूषण. जसं आपण म्हटलं, पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, आता तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मभूषण. हा एकूण 17 व्यक्तींना मिळालाय. मग त्या व्यक्ती आणि त्यांचं क्षेत्र आणि त्यांचं राज्य हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता बघा, पद्मभूषण मध्ये पहिलं नाव येतं फातिमा बीबी. या सुप्रीम कोर्टच्या महिला जज होत्या आणि त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे. सार्वजनिक सेवामध्ये त्यांनी योगदान दिलं म्हणून. त्यांचं राज्य आहे केरळ. याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न येऊ शकतो. पद्मभूषण पुरस्कार विजेते, त्याच्यानंतर त्यांचं राज्य किंवा क्षेत्र. तर फातिमा बीबी यांना कुठला मिळालेला आहे? पद्मभूषण. तिसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे त्यांचं केरळ. नेक्स्ट आहेत विजेते आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत होर्मुझजी कामा. प्रसार माध्यम जे गुजरात समाचार हे जे वृत्तपत्र आहे, या गुजरात समाचार वृत्तपत्राशी संबंधित आहेत, महाराष्ट्रामधले आहेत ते. तर होर्मुझजी कामा यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला. त्यांचं क्षेत्र येतं साहित्य प्रसार माध्यम आणि राज्य येतं आपलं महाराष्ट्र. नेक्स्ट, अतिशय महत्वाचं नाव, आपण चित्रपटांमध्ये यांना बघितलेलंच आहे, मिथुन चक्रवर्ती. कला क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांचं राज्य आहे बंगाल. त्यांना कला क्षेत्रातल्या योगदानासाठी पद्मभूषण मिळालं. नेक्स्ट येतं सीताराम जिंदाल. आता इथे आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की यांचं राज्य कुठलं असेल. यांचं राज्य आहे कर्नाटक. उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही योगदान दिलंय त्याबद्दल त्यांना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे. एकूण 17 व्यक्तींना दिलेला आहे. त्यांचे नाव, त्यांचं क्षेत्र तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघा, आता हे थोडंसं वेगळं आहे. तैवानचे उद्योजक आहेत यांग लिऊ. यांना हा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट बघा, आता अश्विन मेहता डॉक्टर आहेत, ते वैद्यकशास्त्रामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यांना सुद्धा यंदाच्या पद्मभूषण पुरस्काराने गौरवलेलं आहे. चला नेक्स्ट बघा, आता सत्यव्रत मुखर्जी यांना सुद्धा मरणोत्तर, कारण त्यांचं निधन झालंय, पश्चिम बंगालशी संबंधित ते आहेत. नेक्स्ट, राम नाईक महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध नाव आहे. माजी पेट्रोलियम मंत्री होते ते, माजी रेल्वे मंत्री सुद्धा होते आणि महाराष्ट्राशी संबंधित आहेत. युपीचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर सार्वजनिक धोरण याच्याशी संबंधित राम नाईक आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट बघा, तेजस पटेल गुजरातमधले प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे वैद्यकशास्त्राशी संबंधित. आणि ओ राजगोपाल केरळशी संबंधित आहेत, केरळमधले प्रसिद्ध राजकारणी होते, त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राशी संबंधित पुन्हा एकदा नाव आहे दत्तात्रय मायाळू. तर जेव्हा महाराष्ट्र स्पेसिफिक गोष्टी येतील तेव्हा आपल्याला हमखास त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. जसं आता या पद्मभूषण पुरस्कारामध्ये होर्मुझजी कामा होते, दुसरं नाव आहे दत्तात्रय मायाळू, राम नाईक, 3 नाव आहेत ना, तर हे महाराष्ट्राशी संबंधित आहे. चला नेक्स्ट बघा, आता लडाख मधलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे तोंगदान रिम्पोचे. यांचं निधन झालंय आणि मरणोत्तर त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे लडाख मधले. प्यारेलाल शर्मा पुन्हा एकदा महाराष्ट्राशी संबंधित पद्मभूषण पुरस्कार कला क्षेत्र. आणि चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर बिहार वैद्यकशास्त्र. मी जसं तुम्हाला ही नावं सांगतोय, ही नावं, त्यांचं क्षेत्र आणि त्यांचं राज्य अतिशय महत्वाची, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. उषा उत्तप कलाक्षेत्र बंगाल. त्याच्यानंतर विजयकांत हे सुद्धा टॉलिवूड मधले प्रसिद्ध ऍक्टर होते, त्यांचं निधन झालंय, तर त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालाय, तमिळनाडू मधले आहेत ते. कुंदन व्यास पुन्हा एकदा महाराष्ट्राशी संबंधित आहेत, साहित्य, शिक्षण, प्रसार माध्यम या क्षेत्रात त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर आतापर्यंत आपण जे बघितले, तिसऱ्या क्रमांकाचे पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी बघितले, म्हणजे भारतरत्न पहिला, पद्मविभूषण दुसरा आणि पद्मभूषण तिसरा. 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे तो पद्मश्री पुरस्कार. आणि नॉर्मली या पद्मश्री पुरस्कारांची संख्या जास्त असते. तर इथे महाराष्ट्र स्पेसिफिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रातून एकंदर 12 व्यक्तींना हा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा पद्मश्री पुरस्कार फक्त महाराष्ट्र स्पेसिफिक लक्षात ठेवा. बाकी पद्मभूषण, पद्मविभूषण यांची संख्या कमी असते, त्यामुळे सगळ्यांची नावं लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे.
पण पद्मश्रीमध्ये फक्त महाराष्ट्र स्पेसिफिक. पहिलं नाव येतं उदय देशपांडे. आपल्या महाराष्ट्रात मल्लखांब हा जो खेळ आहे हा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. तर ते मल्लखांबचे प्रशिक्षक आहेत उदय देशपांडे. तर त्यांना यंदाचा पद्मश्री प्राप्त झालेला आहे. नेक्स्ट येईल मनोहर डोळे. हे वैद्यक शास्त्रामधलं एक मोठं नाव आहे, महाराष्ट्रामधले संबंधित आहे. तर त्यांना हा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. नेक्स्ट महत्वाचं नाव झहीर काझी. महाराष्ट्रामधले आहेत, साहित्य आणि शिक्षण. मग आता इथे महाराष्ट्र स्पेसिफिक आपण बघतोय तर त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवा. जसं देशपांडेंचं होतं क्रीडा, मल्लखांब, झहीर काझी साहित्य आणि शिक्षण. नेक्स्ट बघा चंद्रशेखर मेश्राम. नागपूरमधले प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांना पद्मश्री मिळालेला आहे वैद्यकशास्त्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल. आता हे नाव थोडंसं वेगळं आहे, कल्पना मोरपारिया. महाराष्ट्राशी संबंधित आहेत, व्यापार क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलं म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाला. आणि शंकरबाबा पापळकर, सोशल सर्व्हिस, सामाजिक सेवेमध्ये त्यांनी योगदान दिलं, त्याबद्दल त्यांना पद्मश्री प्राप्त झाला. तर बघा आता हे सगळं, आता इथे आपण काय केलंय, पद्म पुरस्कारांमध्ये पद्मश्री पुरस्कार विजेते यांची नावं एका बाजूला दिलेत. जसं उदय देशपांडे, कल्पना मोरापारिया, चंद्रशेखर मेश्राम, शंकर पापळकर. आणि उजवीकडे क्षेत्र दिली आहेत, व्यापार, क्रीडा, सामाजिक सेवा, वैद्यकशास्त्र. आता उदय देशपांडेंचं समजा क्रीडा असेल तर मग काय ऑप्शन येईल, किंवा चंद्रशेखर मेश्राम समजा व्यापार असेल तर काय ऑप्शन येईल. या याच्याने जोड्या दिल्या आहेत A1, B1, C3, D4. त्याचा ऑप्शन 1, 2, 3, 4. तर तुम्हाला याचं क्षेत्र आणि त्यांचे विजेते आणि याच्यावर हमखास आयोग प्रश्न विचारतं. मग ते पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल, पद्मविभूषण असेल. फक्त पद्मश्रीच्या बाबतीत काय करावं लागतं, संख्या जास्त असते पुरस्कारांची. यंदा 117 लोकांना दिलेला आहे. मग महाराष्ट्र स्पेसिफिक नावं आणि क्षेत्र लक्षात ठेवायला लागेल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपल्या सेशनला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे ते अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.